काय नाव? हुशार दिसतोय. हो तसा हुशार आहे तू, सगळं समस्या पण त्याला. तुमच्या घरातली मोठी माणसं म्हणाले की बोले हळूहळू, मग म्हटलं थोडंसं थांबावं. आणि तो हुशार आहे त्यामुळे थोडीशी वाट बघावं असं पण वाटतं. नाही नाही, तुमची चुकीची समजूत करून दे. काय कुठलंही मूल वर्षा 1.5 वर्षाचं झालं की ते एक एक शब्द बोलायला, आणि ते जर बोललं नाही तर पहिल्यांदा त्याची ऐकण्याची तपासणी करायला. पण काय हो, त्याला नीट ऐकू येतं याची खात्री आहे तुमची? तशी शंका आहे डॉक्टर, पण मोठे फटाक्यांचे आवाज झाले ना ते तो दचकते नाही का? दिवाळी बरोबर, ते मोठे आवाज ऐकायला जर खूप कमी येत असेल तर आपण भोवताली आपापसात जे बोलतो ते मुलाला अजिबात ऐकू येणार नाही. आणि लहान मुलं जे ऐकतात तेच बोलतात, तीच भाषा बोलतात. काहीच जर ऐकल्यानंतर काहीच बोलणार नाही. पण आधी तो बा 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 करायचा, पण आता तेही बंद झालं. अहो, ही बाळ बडबड असते. मुलं जी बाळ बडबड करतात ना, त्यातनं हळूहळू एक एक शब्द तयार होतो. प्रणवने केलेली त्याची स्वतःची बाळ बडबड त्याला कधीच ऐकू आली आणि त्यामुळे त्याला त्यातली गंमतही वाटेनाशी झाली. मग कालांतराने तीच बंद झाली. मुलं जे ऐकतात तेच बोलतात. तुम्हाला हिब्रू भाषा येते का? हिब्रू नाही बुवा, म्हणजे मी ऐकली नाही कधी. हा, मुलांचं देखील तसंच आहे. त्यांनी जर कुठलीच भाषा ऐकली नाही तर ते कुठलीच भाषा बोलू शकणार नाही. बरं, मला तर सांगा, तुमच्या घरात कोणी बहिरं मुकं कधी होतं का? नाही बाई, आमच्या घरात तर कोणी नव्हतं. नीट आठवून सांगा बरं. हा, आपल्या जवळच्या नात्यात जर कोणी बहिरं मुकं असेल तर घरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलावरती बारीक लक्ष ठेवायला. पण बहिरेपण हे अनुवंशिक असू शकते. आईला गर्भारपणात कावीळ, गोवर, बाळंतरोग असे जर काही आजार झाले असतील किंवा स्ट्रेप्टोमायसिन, क्विनाईन यासारखी जर औषधं दिली असतील तर जन्माला येणाऱ्या बाळाला बहिरेपणा येऊ शकतो. पण मला तर असं काहीच झालं नव्हतं. माझं बाळपण अगदी सोपं झालं. ठीक आहे, चल मग आपण प्रणवला तपासायला घेऊया. तुमचा कान कधी फुटला होता का? नाही. मग मॅनेजमेंट टेस्ट वगैरे? नाही नाही, पण डॉक्टर त्याची जीभचं गरज नसेल ना? त्याचा घसा नीट बघितला? अहो, मी घसाचा डॉक्टर, आधी त्याचा घसा तपासणार. ये पण नाही, त्याच्यात काहीच दोष नाही. त्याच्या जिभेचा दोष असेल तर त्याच्या बोलण्यात दोष आहे. अजिबात बोलणार नाही असं नाही. मला वाटतं तुम्ही असं करा, नाशिकमध्ये माई लेले श्रवण विकास विद्यालय म्हणून एक शाळा, तिथं तुम्ही, मी तुम्हाला चिठ्ठी देतो,
तिथे त्याला किती ऐकू येतं याची तपासणी करते. हं? आणि मग तिथल्या प्राचार्य तुम्हाला जे सांगतील त्याप्रमाणे करा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणता आहात म्हणून जातो आम्ही तिथे. पण डॉक्टर, आता तुम्हीच आमचे शेवटचे वेळ, काहीतरी कराच. हे पहा, धीर सोडायचं काहीही कारण नाही. सगळं काही ठीक होईल. बघितलंस ना, निवड तुझ्या हातापायी किती ठिकाणी फिरवतेस मला. किती रे पैसे? ठीक आहे. पण सराव करून त्याला सक्ती नका करू. थोडा थोडा वेळ मशीन लावू दे सुरुवातीला. या बसा. नमस्कार, मी श्रीपाद धोतीकर. हा आमचा प्रणव आणि ही त्याची आई सुधा. मॅडम, हा बोलत नाही हो. डॉक्टर म्हणाले की तुमच्या इथे बोलायला शिकवतात. हो हो, करूया ना आपण प्रयत्न. आपण त्याची आता एक साधी चाचणी घेऊया. लोखंडे, जरा प्रथमात आहे ना बोला. हे बघा, त्यानं आवाजाकडे बघितलं नाही याचा अर्थ त्याला आवाज ऐकू आला नाही. घरी देखील तुमच्या हे लक्षात आलं असेल, नाही का? मला असं वाटतं की त्याला खरंच खूपच कमी ऐकू येतं. आता आपण असं करूया, आमच्याकडे ऐकण्याची तपासणी करण्यासाठी एक खास खोली बनवलेली आहे आणि तपासणारे तज्ज्ञही आहेत. आपण आधी याची नीट तपासणी करूया. वरच्या मजल्यावर आमची ऑडिओमेट्रीची रूम आहे, तुम्ही त्याला तिथे घेऊन जा. आपली शंका अगदी बरोबर होती. प्रणवला आवाज खूप कमी ऐकू येतात
आणि बरेचसे आवाज ऐकू येतही नाही. तुम्हाला अशी शंका होती नाही का? पण तुम्हाला हे कळलं नाही की ऐकण्याचा आणि बोलण्याचा संबंध आहे आणि ऐकू येत नाही म्हणून तो बोलत नाही. पण मॅडम, तुम्ही म्हणालात की त्याला सगळे आवाज ऐकू येत नाही, म्हणजे काय? आणि अशा अर्धवट ऐकण्याचा उपयोग तरी काय? थांबा हा. हे वाचा तो. मला हे वाचता येतं. बरोबर. ही अक्षरं अर्धवट दिसली तरीही ती तुम्ही बरोबर वाचली. पण मॅडम, हे शब्द माझ्या ओळखीचे आहेत, त्याचा अर्थही मला माहिती आहे. त्यामुळे ते अर्धे असले तरी उरलेले अर्धे काय असतील हे मी ओळखू शकते. हे तसंच आहे. आपण त्याला पहिल्यांदा मशीन देऊन आवाज आणि सूर ऐकायला मदत करू. हं? त्या आवाजांची हळूहळू वस्तूशी सांगड घालू, म्हणजे मग आवाजाचा त्याला अर्थ कळायला लागेल. आणि मग आवाज अर्धा जरी आला तरी तो त्याचा अर्थ समजू शकेल. असं पुन्हा पुन्हा करत राहायचं, म्हणजे तो हळूहळू ऐकायला शिकेल. ऐकायला पण शिकायला लागतं. हो, अहो ऐकायला देखील आपण शिकत असतो. जन्मल्यावर आपल्याला शब्दांचा अर्थ कुठं कळतो? आवाजांची फक्त भीती वाटते, त्यापेक्षा त्याला अर्थ नसतो. मग आई काय करते? वाटी चमचा वाजवते आणि म्हणते, आता बाळाला दूध पाजायचं. असं पुन्हा पुन्हा करत राहिलं की मग बाळाला समजायला लागतं की वाटी चमच्याचा आवाज म्हणजे दूध, आणि दूध म्हणजे छान लागतं, त्यानं पोट भरतं. असं हळूहळू मूल एक एक शब्द शिकतं. पण मॅडम, प्रणव इतका लहान आहे, तो शाळेत राहील का? अहो उलट प्रणव खूप मोठा झालाय. जितक्या लहान